तुम्ही आज रात्री किती तास झोपणार आहात? 6 तास, 7 तास की फक्त 5 तास? आजकाल समाजात कमी झोपणे ही एक अभिमानाची गोष्ट बनली आहे. लोक अतिशय अभिमानाने आणि छाती ठोकपणे सांगतात की मी फक्त 4 तास झोपतो आणि रात्रंदिवस काम करतो. तुम्हाला वाटत असेल की असे करून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे यश मिळवत आहात. पण मित्रांनो, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःला आतून हळूहळू मारत आहात. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्राला आणि सामान्य माणसांना एक मोठा धक्का दिला आहे. या पुस्तकाने सिद्ध केले आहे की झोप ही कोणतीही आळशीपणाची निशाणी नाहीये, तर ती निसर्गाने दिलेली सर्वात मोठी जीवनदायी देणगी आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या पुस्तकाचे नाव आहे वाय वी स्लीप आणि याचे लेखक आहेत प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि स्लीप रिसर्चर मॅथ्यू वॉकर. आजचा हा व्हिडिओ तुमचा झोपेकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणारा आणि तुम्हाला अनेक भयंकर आजारांपासून वाचवणारा एक सविस्तर मास्टर क्लास आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्हाला तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरोगी आणि शक्तिशाली बनवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका. चला तर मग झोपेच्या या रहस्यमय आणि जादुई जगाची ओळख करून घेऊया. मॅथ्यू वॉकर सर्वात आधी आपल्या मेंदूवर झोपेचा काय परिणाम होतो हे सांगतात. जेव्हा तुम्ही दिवसभर काम करता किंवा काही नवीन गोष्टी शिकता तेव्हा तुमचा मेंदू त्या सर्व गोष्टी एका तात्पुरत्या मेमरीमध्ये म्हणजेच हिपोकॅम्पस नावाच्या भागात साठवून ठेवतो. ही तुमच्या मेंदूची तात्पुरती रॅम असते. पण जेव्हा तुम्ही रात्री गाढ झोपता तेव्हा तुमचा मेंदू त्या सर्व माहितीला एका कायमस्वरूपी हार्ड ड्राईव्हवर ट्रान्सफर करतो. जर तुम्ही रात्री पूर्ण 8 तास झोपला नाहीत तर तुमची ती नवीन माहिती सेव्ह होण्याआधीच पुसून जाते. म्हणजेच तुमची स्मरणशक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवणे कठीण जाते. याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे अल्झायमर नावाचा आजार. दिवसभर विचार केल्यामुळे आणि काम केल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये एक प्रकारचा विषारी कचरा जमा होतो, ज्याला विज्ञानात बीटा अमायलॉइड म्हणतात. जेव्हा तुम्ही रात्री गाढ झोपेत असता तेव्हा तुमच्या मेंदूतील स्वच्छता यंत्रणा सुरू होते आणि ती हा सर्व विषारी कचरा धुवून काढते. जर तुम्ही सलग काही वर्ष दररोज कमी झोप घेत असाल तर हा विषारी कचरा मेंदूत साचत राहतो आणि म्हातारपणात तुम्हाला अल्झायमर सारखा भयंकर आजार होतो, ज्यामध्ये माणूस स्वतःचे नाव आणि घरही विसरून जातो. म्हणूनच पुरेशी झोप न घेणे हे तुमच्या मेंदूसाठी एखाद्या विषासारखे काम करते. आता आपण बघूया की कमी झोपेचा तुमच्या हृदयावर काय परिणाम होतो. लेखकाने या पुस्तकात एक अत्यंत धक्कादायक उदाहरण दिले आहे. जगात अनेक देशांमध्ये डेलाइट सेव्हिंग टाइम नावाची एक पद्धत आहे, ज्यामध्ये वर्षातून एकदा घड्याळ 1 तास पुढे केले जाते. म्हणजेच त्या दिवशी सर्व लोकांना झोपण्यासाठी 1 तास कमी मिळतो. विज्ञानानं असा शोध लावला आहे की ज्या दिवशी लोकांची फक्त 1 तासाची झोप कमी होते त्या दुसऱ्या दिवशी जगात हृदयविकाराच्या झटक्यांचे म्हणजेच हार्ट अटॅकचे प्रमाण तब्बल 24% वाढते. आणि जेव्हा वर्षातून एकदा घड्याळ 1 तास मागे घेतले जाते आणि लोकांना झोपण्यासाठी 1 तास जास्त मिळतो तेव्हा हार्ट अटॅकचे प्रमाण 21% कमी होते. विचार करा, फक्त 1 तासाच्या कमी झोपेनं तुमच्या हृदयावर इतका भयंकर ताण पडू शकतो, तर रोज 5 तास झोपणाऱ्या लोकांच्या हृदयाचं काय होत असेल? तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या झोपेचा आणि तुमच्या वाढत्या वजनाचा खूप मोठा संबंध आहे. अनेक लोक व्यायाम करतात, डाएटिंग करतात, पण तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. याचे सर्वात मोठे कारण त्यांची अपुरी झोप असते. जेव्हा तुम्ही कमी झोपता तेव्हा तुमच्या शरीरातील लेप्टिन आणि ग्रेलिन या 2 अत्यंत महत्त्वाच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. लेप्टिन हे हार्मोन तुम्हाला तुमचे पोट भरल्याची जाणीव करून देते आणि ग्रेलिन हे हार्मोन तुम्हाला भूक लागल्याची जाणीव करून देते. कमी झोपेमुळे तुमच्या शरीरातील ग्रेलिनची पातळी वाढते आणि लेप्टिनची पातळी कमी होते.
यामुळे तुम्हाला सतत भूक लागल्यासारखे वाटते आणि तुम्ही साध्या अन्नापेक्षा पिझ्झा, बर्गर यांसारखे जंक फूड जास्त खाऊ लागता. तुमचा मेंदू साखरेची आणि कॅलरीजची जास्त मागणी करू लागतो. थोडक्यात सांगायचे तर कमी झोप तुम्हाला नकळतपणे लठ्ठपणाकडे आणि मधुमेहाकडे म्हणजेच डायबिटीसकडे ढकलत असते. या पुस्तकातील सर्वात मोठा आणि गंभीर इशारा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीबद्दल म्हणजेच इम्युन सिस्टीमबद्दल आहे. तुमच्या शरीरात काही विशेष पेशी असतात ज्यांना नॅचरल किलर सेल्स म्हणतात. या पेशी शरीरातील कॅन्सरच्या आणि इतर आजारांच्या पेशींना ओळखून त्यांना मारून टाकण्याचं काम करतात. मॅथ्यू वॉकर यांनी एका प्रयोगात सिद्ध केले आहे की जर तुम्ही सलग काही दिवस फक्त 4 किंवा 5 तास झोपलात तर तुमच्या शरीरातील या नॅचरल किलर सेल्सचे प्रमाण तब्बल 70% कमी होते. होय मित्रांनो, 70%. याचा थेट अर्थ असा आहे की कमी झोपणाऱ्या लोकांना कॅन्सर, ट्यूमर आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका जगात सर्वात जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजेच WHO सुद्धा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याला कॅन्सरला आमंत्रण देणारी गोष्ट मानले आहे. कमी झोपेमुळे तुमच्या DNAच्या रचनेतही बदल होतो आणि तुमचे शरीर वेळेआधीच म्हातारे दिसू लागते. आपण नेहमी ऐकतो की दारू पिऊन गाडी चालवणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, पण मॅथ्यू वॉकर एका अत्यंत भयंकर सत्याची जाणीव करून देतात. ते म्हणतात की झोप पूर्ण न होता गाडी चालवणं हे दारू पिऊन गाडी चालवण्यापेक्षाही जास्त धोकादायक असू शकते. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता आणि सलग अनेक तास जागे असता तेव्हा तुमचा मेंदू स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही सेकंदांसाठी पूर्णपणे बंद पडतो. विज्ञानाच्या भाषेत याला मायक्रो स्लीप असे म्हणतात. ही मायक्रो स्लीप फक्त 1 किंवा 2 सेकंदांची असते, पण त्या 2 सेकंदात तुमचे डोळे उघडे असले तरी तुमचा मेंदू पूर्णपणे आंधळा झालेला असतो. जर तुम्ही महामार्गावर 100च्या वेगाने गाडी चालवत असाल तर ती 2 सेकंदांची मायक्रो स्लीप तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव घेण्यासाठी पुरेशी असते. म्हणूनच प्रवासात जेव्हाही तुम्हाला झोप अनावर होईल तेव्हा गाडी बाजूला थांबवून 15-20 मिनिटांची छोटी झोप घेणे हाच सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो. आता आपण झोपेच्या एका अत्यंत सुंदर आणि जादुई टप्प्याबद्दल बोलूया. झोपेचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एक म्हणजे गाढ झोप आणि दुसरी म्हणजे स्वप्नांची झोप, ज्याला REM म्हणजेच रॅपिड आय मूव्हमेंट म्हटले जाते. ही REM झोप तुमच्या मानसिक आरोग्यासाठी एका संजीवनीसारखी काम करते. मॅथ्यू वॉकर REM झोपेला नाईट टाइम थेरपी म्हणजेच रात्रीची मानसोपचार चिकित्सा म्हणतात. दिवसभरात तुम्हाला कोणीतरी अपमानित केलेले असते, तुम्हाला कामाचा प्रचंड ताण असतो किंवा तुमच्या आयुष्यात एखादी दुःखद घटना घडलेली असते. जेव्हा तुम्ही रात्री या REM झोपेत जाता आणि तुम्हाला स्वप्ने पडतात तेव्हा तुमचा मेंदू त्या सर्व वाईट आठवणींमधील दुःखाची आणि रागाची तीव्रता हळूहळू कमी करतो. झोप तुमच्या भावनांवर फुंकर घालते. म्हणूनच आपण अनेकदा बघतो की रात्री खूप मोठे वाटणारे टेन्शन सकाळी चांगली झोप झाल्यानंतर खूप छोटे आणि सोडवण्यासारखे वाटायला लागते. वेळ सर्व जखमा भरून काढते असे आपण म्हणतो, पण वास्तवात वेळ नाही तर झोप सर्व जखमा भरून काढत असते. मग आजकाल लोकांना रात्री वेळेवर आणि शांत झोप का लागत नाही? लेखकाने आपल्या आजूबाजूला असलेल्या 3 सर्वात मोठ्या शत्रूंची ओळख करून दिली आहे, जे आपली झोप नष्ट करत आहेत. पहिला शत्रू आहे कॅफीन म्हणजेच चहा आणि कॉफी. अनेक लोकांना वाटते की संध्याकाळी किंवा रात्री चहा कॉफी प्यायल्याने काहीच होत नाही, पण कॅफीनचे आयुष्य म्हणजेच हाफ लाईफ खूप मोठी असते. जर तुम्ही संध्याकाळी 5 वाजता 1 कप कॉफी प्यायलात तर रात्री 11 वाजताही त्यातील अर्धे कॅफीन तुमच्या मेंदूत तसेच असते आणि ते तुम्हाला गाढ झोपेत जाण्यापासून रोखते. त्यामुळे दुपारी 2 वाजेनंतर चहा किंवा कॉफी पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. दुसरा मोठा शत्रू आहे अल्कोहोल म्हणजेच दारू. काही लोकांचा असा गैरसमज आहे की रात्री दारू प्यायल्याने खूप चांगली झोप लागते, पण विज्ञान सांगते की दारू तुम्हाला झोपवत नाही तर ती तुम्हाला फक्त बेशुद्ध करते. दारूमुळे तुमची REM म्हणजेच स्वप्नांची
ती अत्यंत महत्त्वाची झोप पूर्णपणे नष्ट होते. जर तुम्हाला REM झोप मिळाली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी अत्यंत चिडचिडे आणि नैराश्यग्रस्त बनता. तिसरा आणि आजच्या पिढीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे निळा प्रकाश, म्हणजेच घरातील LED लाईट्स आणि मोबाईलची स्क्रीन. मानवी मेंदू लाखो वर्षापासून अंधारात झोपायला सरावलेला आहे. तुमच्या मेंदूत मेलाटोनिन नावाचे एक रसायन असते, जे अंधार झाल्यावर तुम्हाला झोप आणण्याचे काम करते. पण जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघता, तेव्हा त्या स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूला असा खोटा संदेश देतो की अजूनही सूर्य आकाशातच आहे आणि दुपारची वेळ आहे. यामुळे तुमचे मेलाटोनिन तयार होणे बंद होते आणि तुमची झोप उडून जाते. तुम्ही अंथरुणात पडून राहता, पण तुम्हाला तासनतास झोप लागत नाही. तर मग या सर्व गंभीर समस्यांवर उपाय काय आहे? मॅथ्यू वॉकर एक अत्यंत सोपा आणि मोफत उपाय सांगतात. कोणत्याही गोळ्या किंवा औषधांशिवाय चांगली झोप येण्यासाठी काही सोपे नियम पाळा. सर्वात पहिला नियम म्हणजे झोपेचे वेळापत्रक निश्चित करा. तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्याच वेळेला झोपले पाहिजे आणि त्याच वेळेला उठले पाहिजे, ज्या वेळेला तुम्ही रोज उठता. तुमच्या मेंदूला आणि शरीराला एका निश्चित घड्याळाची सवय लागणे खूप गरजेचे आहे. दुसरा नियम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी तुमचे सर्व स्क्रीन्स, TV आणि मोबाईल पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा अत्यंत शांत संगीत ऐका. तिसरा नियम म्हणजे तुमच्या बेडरूमचे तापमान थोडे थंड ठेवा आणि खोलीत पूर्ण अंधार ठेवा. तुमच्या शरीराचे तापमान थोडे कमी झाले की मेंदूला गाढ झोपेत जाण्यासाठी अत्यंत मोठी मदत मिळते. आणि चौथा नियम म्हणजे जर तुम्हाला झोप येत नसेल तर अंथरुणावर तासनतास तळमळत पडू नका. उठा आणि दुसऱ्या खोलीत जाऊन काहीतरी कंटाळवाणे काम करा किंवा वाचा. जेव्हा डोळे जड होतील तेव्हाच पुन्हा अंथरुणावर या, जेणेकरून तुमच्या मेंदूला अंथरुणाचा संबंध फक्त झोपेशी जोडता येईल, जागे राहण्याशी नाही. मित्रांनो, मॅथ्यू वॉकर यांच्या वाय वी स्लीप या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकाचा हा संपूर्ण सारांश आपल्याला काय शिकवतो? हे पुस्तक आपल्याला शिकवते की झोप ही बँकेतून घेतलेल्या कर्जासारखी नसते, जी तुम्ही सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपून परत फेडू शकाल. झोप ही तुमच्या शरीराची आणि मेंदूची रोजची सर्वात मोठी गरज आहे. तुम्ही कितीही चांगला आहार घेतला आणि रोज व्यायाम केला, पण जर तुम्ही रात्री पूर्ण 8 तास झोप घेत नसाल तर तुमचा आहार आणि व्यायाम पूर्णपणे वाया जात आहे. झोप ही जगातली एकमेव अशी जादुई शक्ती आहे जी तुमची स्मरणशक्ती वाढवते, तुम्हाला लठ्ठपणा, कॅन्सर आणि हृदयविकारापासून वाचवते आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी अफाट ऊर्जा देते. कमी झोपून मिळवलेले यश तुम्हाला कधीही निरोगी आयुष्य देऊ शकत नाही. तुम्ही रोज रात्री किती तास झोपता आणि झोपण्यापूर्वी मोबाईल बघण्याची सवय तुम्हाला आहे का? हे अगदी प्रामाणिकपणे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि झोपेच्या या विज्ञानाबद्दलचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जे रात्रंदिवस काम करण्याच्या शर्यतीत स्वतःच्या झोपेकडे आणि आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. कदाचित तुमचा एक शेअर त्यांना भविष्यातील भयंकर आजारांपासून वाचवू शकेल. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे निरोगी आणि समृद्ध करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या अत्यंत दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा मी असाच एखादा नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची पहिली नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत
स्वतःची खूप काळजी घ्या. रात्री मोबाईल बाजूला ठेवा आणि रोज किमान 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप नक्की घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.